वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण आणि या आत्महत्येप्रकरणी आता राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणेचा एक व्हिडिओ समोर आलाय। त्यांना अटक करण्यात आली आहे। तर महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत। रुपाली ताई, सर्वात मोठी कारवाई ही मानली जाते। हे दोघेही फरार होते आणि अखेर आता पहाटे 4 वाजता बावधन पोलिसांकडून ही महत्त्वाची कारवाई केली गेलेली आहे। याबद्दलची प्रतिक्रिया काय द्याल? याच्यामध्ये पहिल्या दिवसापासून मी सांगत होते की राज्य महिला आयोगाने तर सुमोटो दाखल केलाच होता, तर पोलिसांनी सुद्धा गुन्हा नोंद केला होता। 5 पैकी 3 आरोपी हे अटकेत होते, 2 आरोपी फरार होते आणि फरार आरोपींचा तपास करण्यासाठी पोलिसांची स्वतःची टीम असेल, सायबर असेल, क्राईम असेल, अँटी गुंडा टीम असेल, हे सगळे ह्याच्यामध्ये कार्यरत होते। त्याच्यामुळे हे आरोपी शोधले जाणं फार महत्त्वाचं होतं। आज पहाटे बावधन पोलिसांनी या दोन्ही फरार आरोपींना ताब्यात घेतलेलं आहे आणि ही कारवाई निश्चितपणाने कडकपणाने होईल। कायदा सुव्यवस्था प्रशासन हे उत्तमरित्या काम करत आहे, पण अशा पद्धतीच्या घटनाच घडू नये याच्यासाठी ज्या पद्धतीने बालविवाहाच्या विरोधातला कायदा आहे, ज्या पद्धतीने गर्भनिधन चाचणीच्या विरोधातला कायदा आहे, तसा हुंडा प्रतिबंधक सुद्धा कायदा आहे। पण आपण नागरी शास्त्राची पुस्तकं वाचतो, पण खऱ्या अर्थानं आपण सुजाण झालो का, एक प्रश्न आता स्वतःला विचारणं गरजेचं आहे। कारण की सरकारने कायदे केलेले आहेत, शासनाचे कायदे आहेत, पोलिसांचे कायदे आहेत, पण ते कायदे मोडण्याकडे आपला जास्त कल असतो। बालविवाहाच्या विरोधातला कायदा असून सुद्धा आजही मोठ्या प्रमाणात बालविवाह होतात। गर्भनिधन चाचणीच्या विरोधातला कायदा असूनही मोठ्या प्रमाणात आपणच आपल्या तालुक्यात, जिल्ह्यात, जवळच्या कुठेतरी जाऊन हे गर्भनिधन चाचणी करतो आणि मुलीचा गर्भ असेल तर गर्भातच त्या मुलीची हत्या करतो। म्हणजे आम्ही कायदे पाळण्यापेक्षा मोडण्याकडे जर जास्त आमचा कल असेल तर जबाबदारी कोणाची हा सुद्धा प्रश्न पडतो। गेल्या 3.5 वर्षामध्ये राज्य महिला आयोगाच्या वतीने आम्ही फार मोठ्या प्रमाणात अवेअरनेस कार्यक्रम केलेले आहेत। त्याचा फायदा देखील आम्हाला होताना दिसतो, पण आता स्वतःची देखील काहीतरी जबाबदारी आहे। या भावनेतून जर कोणी हुंडा मागत असेल तर हुंडा देणारा इतका दोषी आहे, हुंडा न देता जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये त्याच्या विरोधात तक्रार नोंदवा, हे मला तुमच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेला आवर्जून सांगायचं आहे। निश्चितच रुपालीताई, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या महत्त्वाच्या प्रतिक्रियेबद्दल। तर वैष्णवीचा सासरा राजेंद्र हगवणेला अखेर जेरबंद करण्यात पोलिसांना यश आलेलं आहे। वैष्णवीचा सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे हे दोघेही फरार होते। अखेर पहाटे 4 वाजता बावधन पोलिसांकडून ही महत्त्वाची कारवाई केली गेलेली आहे। वैष्णवी आत्महत्येप्रकरणी आता ही महत्त्वाची अपडेट समोर येते। वैष्णवीचा सासरा राजेंद्र हगवणेला अखेर अटक करण्यात आली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।